गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी सर्व दुखणं ओढून बाहेर काढेल हा पॉवरफुल घरगुती उपाय. घरातीलच काही वस्तूंचा वापर करून अगदी 5 मिनिटात तुम्ही याला बनवू शकता. औषध गोळ्या खाऊन खाऊन कंटाळला असाल तर हा उपाय करून बघा आणि पूर्ण रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओ देखील शेवटपर्यंत बघा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि हा काही नवीन उपाय नाही, खूपच जुना उपाय आहे. अगदी अगोदरपासून हा उपाय केला जातो. खूप जास्त प्रभावशाली आणि अगदी त्यासोबतच इन्स्टंट रिझल्ट देणारा आहे. मला स्वतः रिझल्ट मिळाला आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि यामध्ये ना वेगळा असा काहीच खर्च नाही, घरातीलच काही वस्तूंचा वापर आपण करणार आहोत. तर यासाठी बघा आपल्याला मळलेली कणिक हवी आहे. आणि कणकी जसं आपण एक चपाती बनवतो ना तर त्याच्या अर्धी एवढी कणिक आपल्याला लागणार आहे. त्याचा एक छोटासा गोळा घ्यायचा आणि अशा प्रकारे त्याला हातानेच थोडंसं जाडसर पसरवून घ्यायचं आहे. लाटून करू नका, खूप पातळ असं आपल्याला नको आहे, थोडंसं जाडसरच हे आपल्याला हवं आहे. त्यानंतर याला असं थोडं पसरून घ्यायचं. एक तळहाता एवढं जरी पसरून घेतलं ना तरी चालतं. आणि त्यासाठी एखादी प्लेट किंवा असं ताट तुम्ही घेऊ शकता याला बनवण्यासाठी. आणि वेगळा असा खर्च तर अजिबातच नाही, कारण की अगदी घरातील काही मोजक्या वस्तू आपल्याला लागणार आहेत. तर बघा इथे आपल्याला लागणार आहे ओवा. तर ओवा आपल्या घरी असतोच, अगदी आपण घरामध्ये याला ठेवतोच. आणि त्यानंतर ना असा घ्यायचा, आपल्याला अर्धा चमचा हातावर थोडा चोळायचा आणि त्यानंतर या कणकेवरती आपल्याला असा टाकायचा आहे. पसरवून अगदी व्यवस्थित सर्व ठिकाणी लागला पाहिजे असंच आपल्याला याला व्यवस्थित टाकायचं आहे. आणि त्यासोबतच बघा जसं आता घरगुती उपायामध्ये काही काही गोष्टी खूप छोट्या असतात, पण त्याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. रिझल्टही त्यामुळेच मिळत असतो. ओवा हातावरती चोळूनच टाकायचा, असाच टाकायचा नाही. त्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा लागणार आहेत मेथीदाणे. मेथीदाण्याचं पावडर असेल तर ते देखील अर्धा चमचा तुम्ही घेऊ शकता. किंवा मेथीदाणे थोडे खलबत्त्यामध्ये तोडून त्याचे 2 तुकडे जरी केले आणि ते यामध्ये टाकले तरी चालतात. मी तसंच केलेलं आहे. खलबत्त्यामध्ये त्याला ओबडधोबड कुटून घेतलं, जास्त काही बारीक होत नाहीत ते. त्यामुळे थोडेसे मेथीदाण्यांचे 2 तुकडे जरी झाले तरी पुरेसे आहेत. आणि ते यावरती आपल्याला टाकायचे आहे, जसं आपण ओवा टाकला व्यवस्थित तसंच. आणि खाली चिटकू नये यासाठी अगोदर काहीतरी पीठ टाका किंवा थोडंसं तेल लावा, कारण की नंतर काढताना हे जर चिटकलं तर सगळी गडबड होईल. आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे अद्रक. अद्रक जी आहे ना ती बघा आपल्याला खिसून टाकायची आहे. आणि जसं एक सुपारी एवढी अद्रक जरी घेतली ना तरी पुरेशी होते, कारण की अद्रक जी आहे ना खूप गरम असते त्याची तासीर, त्याच्यामुळे इथे आपल्याला ती नक्की वापरायची आहे. आल्याचा एक छोटासा तुकडा इथे बघा आता मी खिसून टाकलेला आहे. आणि व्यवस्थित सर्व ठिकाणीच याला आपल्याला असं स्प्रेड करायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे लसूण. लसूण देखील मी 3 कळ्या घेतलेल्या आहेत मोठ्या मोठ्या, त्या देखील आपल्याला इथे व्यवस्थित खिसून टाकायच्या आहेत. तुम्ही अद्रक आणि लसूण जे आहे ना तर ते खलबत्त्यामध्ये कुटून बारीक करून ओबडधोबड जरी यावरती टाकलं ना तरी चालतं, किंवा खिसून असं केलं तरी चालतं. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. तर बघा आता व्यवस्थित मी सर्व ठिकाणी याला असं लावून घेत आहे. आणि मध्ये मध्ये मी थोडंसं याला दाबून देखील घेत आहे, जेणेकरून कणकेमध्ये हे छान मुरल्या जाईल, व्यवस्थित त्यामध्ये सेट होईल. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कापूर. कापूरच्या 2 छोट्या वड्या आपल्याला गोल घ्यायच्या आहेत बारीक पावडर करून, आणि त्या यावरती अशा टाकायच्या आहेत. जे कापूर आहे माझ्याकडे बारीक केलेला तो मी यामध्ये असा टाकून घेतलेला आहे. आणि व्यवस्थित यावरती सर्व ठिकाणी आपल्याला याला पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे तुरटी. तुरटीचं पावडर असेल ना तर चिमूटभर तुरटीचं पावडर इथे घ्यायचं. आणि अशा प्रकारे आपल्याला इथे हे स्प्रेड करायचं आहे, व्यवस्थित यावरती टाकून घ्यायचं. आणि हे जे स्टेप बाय स्टेप गोष्टी टाकलेल्या आहेत ना त्या अशाच टाकायच्या, असं नाही की सर्व गोष्टी एकत्र करायच्या त्या एकदाच टाकायच्या, अजिबात नाही. लेअरवरती लेअर खूप महत्त्वाची आहे रिझल्ट देण्यासाठी, आणि ते व्यवस्थित काळजीपूर्वकच फॉलो करा. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे थोडीशी हळद. चिमूटभर हळद मी घेतली आणि यावरती अशी व्यवस्थित टाकून घेतलेली आहे. आणि चांगलं याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं. त्यानंतर बघा आपल्याला एखादं भांडं घ्यायचं आहे, छोटी कढई म्हणा किंवा तवा असं काहीही तुम्ही घेऊ शकता. खोलगट थोडं असेल तर अजूनच चांगलं. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एरंडीचं तेल. तुम्ही ते मोहरीचं तेल घेऊ शकता, एरंडीचं तेल घेऊ शकता, किंवा जसं जे गरम तेल असतात ना तासीर ज्यांची गरम असते तर ते वापरायचे, म्हणजे बदामाचं म्हणा तिळाचं म्हणा. तर मी इथे ना थोडंसं मी इथे एरंडीचं आणि थोडंसं मोहरीचं असं मिक्स करून तेल घेतलेलं आहे, साधारण 2 चमचे छोटे. आणि ते त्या भांड्याला असं व्यवस्थित वरपर्यंत लावायचं तेल. आणि जास्त काही तेल नाही घेतलं तरी चालतं, थोडंसं 1 चमचाभर पुरेसं होतं. त्यानंतर हे जे भांडं आहे ते आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे गरम करण्यासाठी. आणि आपण तयार केलेला ह्या पूर्ण जो भाग आहे कणकेचा तो आपल्याला उचलायचा आहे. जसं की मी म्हणलं खाली पीठ किंवा तेल लावायचं, जेणेकरून तो खाली चिटकत नाही. आणि चिटकलाच तर लगेच तो तुटून निघेल, तर तो काय आपल्याला जास्त व्यवस्थित वापरता येणार नाही. त्यामुळे हे काळजीपूर्वक या गोष्टीकडे लक्ष ठेवा. आणि त्यासोबतच इथे आता ही कढई
छोटीशी छान गरम झालेली आहे। सर्व बाजूंनी तेल लावलेलंच होतं। त्यासोबतच आता ही आपण कणिक जी तयार केलेली आहे ती आपल्याला यामध्ये अशी टाकायची आहे। टाकून आपल्याला मीडियम गॅसवरती याला गरम करायचं आहे। गरम किती करायचं ते खूप महत्त्वाचं आहे। अर्धवट गरम केलं तर रिझल्टही अर्धवटच मिळेल। तर याला ना आपण बघा चांगलं खाली जे आहे ना ते असं खरपूस होईपर्यंत याला गरम करायचं आहे। म्हणजे आपण ज्या गोष्टी यामध्ये टाकलेल्या आहेत जसं की लसूण, अद्रक किंवा मेथीदाणा, ओवा, तर या सर्व गोष्टी व्यवस्थित यामध्ये भाजल्या गेलेल्या पाहिजेत आणि व्यवस्थित यामध्ये त्या गरम झाल्या पाहिजेत, जेणेकरून कणकेमध्ये त्या व्यवस्थित मुरल्या गेल्या पाहिजे, जेणेकरून याचा रिझल्ट जो आहे ना तो पूर्ण मिळतो। आता यामध्ये बघा अजूनही असं झालेलं नाही, तसंच आपल्याला पिवळसर थोडं दिसत आहे। तर मी याला मीडियम गॅसवरती साधारण 1 मिनिट असंच ठेवणार आहे। 1 मिनिटानंतर तुम्ही बघाल खालच्या बाजूने तर हे खरपूस होतंच, वरची बाजू देखील वाफल्या जाते आणि वरची बाजू देखील जी सॉफ्ट मऊ असते कणिक ती चांगली अशी जसं आपण चपाती अर्धवट भाजतो ना तशा प्रकारे वाफल्या जाऊन व्यवस्थित हे तयार होतं। आणि बघा थोडा धूर निघायला लागलेला आहे। तर आता मी गॅस बंद करणार आहे आणि खालची बाजू छान खरपूस झालेली आहे, व्यवस्थित ते भाजलेलं आहे। त्यानंतर अजून काम झालेलं नाही, थोडीशी यामध्ये प्रोसेस बाकी आहे। तर ते आपल्याला एका दुसऱ्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये असं काढायचं आहे आणि वाटी किंवा असं तुम्ही हे व्यवस्थित काढून घेतल्यानंतर बघा वाटीसारखा आकार झाला, कारण की छोटी कढई होती। त्यानंतर ना याला मी असं दाबून सरळ थोडंसं केलेलं आहे आणि आपल्याला हे परत त्याच भांड्यामध्ये टाकायचं आहे दुसऱ्या साईडने, जेणेकरून दुसरी ही बाजू थोडीशी गरम होईल। आणि आपल्याला आता बघा ही खूप जास्त सध्या गरम आहे, तर गरम असतानाच यावरती जे तेल आहे ना एरंडीचं किंवा जे मोहरीचं तेल तुम्ही वापरलेलं आहे ते थोडंसं तेल 1 चमचाभर आपल्याला यावरती असं टाकायचं आहे। या प्रोसेसमध्ये हे टाकलेलं तेलही वरच्या बाजूने छान गरम होतं, खालची बाजूही गरम झालेली असते आणि सुरुवातीला तेल जे टाकलं होतं ते तर आतमध्येच असं मुरलेलं आहे कणकेमध्ये आणि गरम देखील आहे। आता कसं वापरायचं हे खूप महत्त्वाचं आहे। आता हे बघा आपण तयार केलेली पूर्ण ही जी कणिक आहे ना तर ती आपल्याला जास्त, जसं तुम्हाला आता गुडघेदुखीचा त्रास आहे, बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी त्रास होतो, अचानकच कुठे हाड तुटलेलं असतं तिथे देखील दुखायला लागतं, जसं की कुठे हातपाय मुरगळला असेल किंवा कुठेही जिथे तुम्हाला त्रास आहे, खांदेदुखी, पाठदुखी, तर त्या ठिकाणी आपल्याला हे काय करायचं आहे, ही पूर्ण तयार केलेली जी कणिक आहे ना तर ती अशा प्रकारे लावायची आहे। आता गुडघा आहे तर गुडघ्यावरती हे व्यवस्थित असं वाटीसारखं बसत आहे, बाकी पाठीवरती म्हणा किंवा इतर ठिकाणी याला सरळ जरी असं ठेवलं तरी चालतं आणि गरम गरमच वापरायचं, जेवढं आपण त्वचेला सहन करू शकतो ना गरम कोमट तेवढं आपल्याला हे असं गरम वापरायचं आहे। ठेवायचं आणि एखादा जाड कपडा घ्यायचा आणि त्या कपड्याने तो भाग पूर्णपणे असा बांधायचा, बांधल्यामुळे खूप छान तो भाग शेकला जातो आणि खूप छान नसा मोकळ्या होतात, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि सर्व दुखणं पळून जातं। 2-3 दिवस हा उपाय करून बघा, तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल। आणि हो, काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा। व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।